आणि एक मोठी बातमी समोर येते। फडणवीस आणि अजितदादांना सांगितल्यावर मी राजीनामा देईल असं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देईल असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय। मला नैतिकदृष्ट्या मी दोषी वाटत नाही असं देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत। 51 दिवसांपासून मी टार्गेटवर असल्याचा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केलाय। दरम्यान देशमुख हत्या प्रकरणात मी प्रामाणिक बोललो असं देखील धनंजय मुंडे म्हणालेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। मीनाक्षी, धनंजय मुंडे आता नवीन खरं तर त्यांचं वक्तव्य आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देईल असं ते बोलतायत, काय अधिक माहिती आहे? निश्चितच, कारण मुंडेंवरती लागलेले जे आरोप आहेत त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी होत आहे सातत्याने मागच्या 50 ते 51 दिवसांपासून ही संपूर्णतः मागणी जी आहे ती केली जात आहे। आजपासून आपण पाहतोय की 2 दिवस ते दिल्लीत आहेत, मात्र दिल्लीमध्ये त्यांच्या विभागातील अनेक बैठका आहेत आणि याच दरम्यान ते माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। कारण पक्ष आणि अजितदादा यांनी आदेश दिले तरच मी लगेच राजीनामा देईन। यासोबतच काल त्यांनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती आणि अजित पवार यांनी देखील आपल्या आमदारांसमोर या संदर्भात भूमिका मांडली होती। मात्र एकंदरीतच ह्या सगळ्या आरोपांनंतर आता स्वतः धनंजय मुंडे नैतिकदृष्ट्या मी या सगळ्याला कुठेही त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते कुठेही सिद्ध होत नाहीयेत आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मला राजीनामा देण्यासाठी सांगतील त्यावेळी मी राजीनामा देईन, पण माझ्यावर लागलेले हे आरोप कोणत्याही प्रकारे सिद्ध होत नाहीयेत अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे एकूणच आता ह्या 2 दिवसामध्ये धनंजय मुंडे आपली काय प्रतिक्रिया मांडतायत माध्यमांसमोर पुन्हा त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।